शेतकरी मित्रांनो, एखादी ऊसाची व्हरायटी मार्केटला आली की तिची ॲडव्हर्टाईज खूप होती. सोशल मीडियाचा जमाना आहे. परंतु ती व्हरायटी अगोदर कोणत्या शेतकऱ्यांनी घेतली आहे का? त्या व्हरायटीचं वेगवेगळे लक्षणं काय आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतरच आपण पुन्हा लागवड करायला पाहिजे. कारण ऊस हे 2-3 वर्षाचं पीक आहे. एक एक चूक जर आपल्याला झाली तर ती 3 वर्ष आपल्याला त्रास देते. ही व्हरायटी जर आपण बघितली तर ही व्हरायटी 13-007 ही व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या व्हरायटीवरती एवढा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आहे. खूपच अगदी वरच्या पानांमध्ये 8-8, 9-9 पानांवरती फक्त तांबेरा रोगामुळे ही पानं करपून गेलेले आहेत. खालचे पानं हे पोट्याच्या कमतरतेने गेलेले आहेत, परंतु वरचे पानं हे फक्त तांबेरा रोगामुळे. जेवढे पानं आपल्याला लाल दिसतात हे सगळे हरितद्रव्य रहित ही पानं होते, परंतु पावसामुळे ह्या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव ह्या व्हरायटीला जास्त वाढला होतो आणि ह्या इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये ह्या व्हरायटीचे पानं लवकर खराब होतात. परिणामी पानं लवकर खराब झाल्यामुळे ऊस फुगला जात नाही आणि त्याचा फटका पिकाच्या उत्पादनावर होतो. म्हणून व्हरायटीची निवड करताना, लागवड करताना विचार करून आपण करावी, एवढंच मला याच्यातून मेसेज द्यायचा आहे. धन्यवाद.